करता का? हो हो हो. पोरग कसं पाहिजे? चिटकेल पाहिजे. चिटकेल म्हणजे नोकरीला. 8 महिने झाले अख्खे नोकरीवाले गावात आली. चिटकेल होते, त्यांच्या वायरी तुटल्या आणि बेल्ट गेली. आता विचारलं ना शेतकऱ्याला पोरगी कोणाला द्यायची? झोपायला का होणे जागा पाहिजे. माणसं बदलली ना. काही माणसांनी असंच केलं, जमिनी विकल्या गेले पुन्हा मुंबईला. लॉकडाऊन मध्ये गावात आले, एड्या बाबडी खाली गाडी लावायची पळी आली. बरं कुणी रामराम गाडीनं काही माझं केलं वागायचं. पैशाची घमेंड आणि कधी बी ध्यानात ठेवायचं, आसुरी संपत्ती घमेंड निर्माण करतेच. आसुरी संपत्ती. थोडंसं पेमेंट वाढलं, सासूरवाडी तगडी मिळाली का त्यांनी म्हाताऱ्यांना कधी रामराम घालायचा नाही, बापाला कधी तंबाखूची पुडी द्यायची नाही. 8 महिने यालाच पुडी नाही. हेच थुकेल तंबाखू वाळून खात हो. 60 रुपये किलोचे गहू खात होती सर्विसवाली मंडळी. 8 महिन्यात राशींच्या रांगेत उभे राहिली. 2 किलो का होईना दे भाऊ. मग आता काय करू? गपागप देव येतो. महाराज देवाला जर बळीच्या दारात भिकारी व्हावं लागलं तर तुम्हाला आम्हाला काय नाही आला. साधा अभ्यास करा. देवाला सुद्धा 3 पाय का होईना पण भूमी मागण्यासाठी त्याच्या दारात जावं लागेल. मग देव जर विश्वाचा मालक आहे, तो जर बळीच्या दारात भीक मागायला जातो तर तुम्ही आम्ही त्यानं निर्माण केलेले सर्वसामान्य जीव आहेत, आपण का आकडावा? उलटा ऐका त्याच्यापेक्षा. 7 कोटी घरं कांचनाची, 7 कोटी घरे काशनाची आणि पुरी लंका सोन्याची. एवढा श्रीमंत रावण ते तर सोडा, पण विश्वाचा मालक आहे राम. त्याने बायकोचं ऐकलं. तुम्ही साधा अभ्यास करा. सोन्याचं हरणाचं कातड कोणाला लागत होतं? सीताला. सीता कोण? रामाची. केवढ्यात पडलं कातड? एवढ्यात. पण तुम्ही साधा अभ्यास करा मला. आता तुमची, माझी, माझ्या भावाची, तुमची तुमच्या भावाची खरं सांगा कोण लावली घरात? बायकोलाच ना. बायकोचं जर ऐकलं नाही ना, आपल्या भावाची गच्चे धराधरी कधीच होणार नाही. भाऊ भांडत नाही कधी, कधीच नाही. मला भांडणारच नाही. राहते रक्ताचे त्यांची. पण हे मधलं पिल्लू जे आहे ना, हे सोडित आहे. गहू वाट्यानं दिलं. मग विचारा ना किती झाली, विचारा. तुम्हाला मरू दे. विचारा. मी आहे ना पुढच्याला मी आहे. तुम्ही विचारा तर खरं. हा नुसता विचारायला गेला त्यानं गच्ची धरली त्याची. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी. बस पहिला मुद्दा संपला. ज्ञानोबा वैराग्य तुकोबा भक्ती नामदेव आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग याचा अभंग सगळ्यांच्या पाठे भजन्यांच्या सुद्धा. पण हा अभंग मागणी पर आहे. आता इथं घोटाळा असा आहे, आज मागणी पर अभंग आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना. आता कीर्तनाला बसल्यावर खरमरीत बसायचं. काळ 80% नाही 99% लोक कीर्तनाला बसलेल्या पैकी एकानं तोंड बांधलं नाही. फुगीर. मला कोरोना होणार नाही या घमेंडीत राहू नका. ज्याला झालं त्याला भेटा. अशी जिरती. हो. पूर्वी माणूस शिकला का माणसं म्हणायचे सच शिकला. आता माणसं म्हणताय शिकला का? बाजूला सरक. नाही तर माझ्या 3.5 लाखाला ठोकशील. सरक बाजूला. आणि पाया पडून सांगतो महाराज, शासन काही सांगो पण पण महाराज प्रत्येक माणसानं निदान स्वतःच्या शरीरासाठी तरी काळजी घ्यावा. दुनिया मारू दे तिकडं, दुनियाशी काही घेणं नाही. पण आपण कोण सगळ्याच सोंग आणता येतं, पैशात आणता येत नाही. इथं खोकला का 3.5 लाख आहेत. 10 महिन्यापूर्वी अटॅक सुद्धा